नमस्कार. मागच्या रीलमधून आपण हे शिकलो की शिक्षणाच्या आधारावर आपण कुठल्याही अडचणीला मात आणू शकतो आणि आजच्या या रीलमध्ये हे ती जाणून दिलं जाईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये 1913 मध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर 1921 मध्ये त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतलं. बाबासाहेबांना स्वतःच्या देशाने समजायला वेळ घेतला, पण बाहेरच्या देशात परदेशात त्यांना जो मान मिळाला तो अविस्मरणीय. त्यांनी रात्रंदिवस अभ्यास केला, परदेशात उच्च शिक्षण घेतलं आणि परत येऊन त्यांनी थेट पूर्ण समाजाला आव्हान दिले. त्यातून पळून जाण्यासाठी नाही तर समाज बदलण्यासाठी केलं. नेता नव्हते, ते विचार होते. कुणी साधारण व्यक्ती नव्हते, ते परिवर्तनाचा आराखडा होते. आता याचा आपल्या वास्तविकतेशी काय संबंध बरं का? स्थिती कितीही प्रतिकूल असली, शिक्षण आणि समर्पण याच्या आधारावर आपण समाजात कुठलाही बदल घडवून आणू शकतो. आहे हिस्ट्री विथ रियालिटी, जिथे इतिहास आजही आपल्या आयुष्यात जिवंत आहे हे जाणवून दिलं जाईल. धन्यवाद. पार्ट 3 साठी नक्की फॉलो करा बरं का.